केली त्यांना वैकुंठवासी पदवी लावली जाते। आईसाहेब वैकुंठवासी द्वारकाबाई गंगाराम पाटील यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा त्यांचे त्या ठिकाणी परिवारातली माणसं हरिभक्तपरायण गंगाराम राघव पाटील यांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा आईसाहेबांना 2 सुपुत्र त्या ठिकाणी एक वारलेत आणि म्हणून आईसाहेबांचे चिरंजीव आमचे कंडक्टर बापू कैलास गंगाराम पाटील बापूंच्या प्रेमास्तव आणि म्हणून ही कीर्तनाची सेवा शोकाकुल संपूर्ण गायकवाड परिवार आणि आमच्या कंडक्टर बापूंचा आमचा परिचय तसा माझा परिचय नाही त्यांच्याशी, पण माझ्या वडिलांचा परिचय, माझ्या वडिलांचा त्यांचा फार जुना परिचय आणि नेहमी या भागात बाबा कीर्तनासाठी आले तर वडिलांचे पंचक्रोशीमध्ये भरपूर कार्यक्रम झालेले आहेत, म्हणून पंचक्रोशीतली मंडळी सुद्धा आज कार्यक्रमासाठी हजर आहे। फार मोठं कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन आहे आणि संपूर्ण आपलं वडती गावाचं खरंच नावच गोड आहे। वडती का वडजी, वडती ना, वडतीच्या पुढे वरडी, फार सुंदर हा परिसर आहे। ब्रह्मभूत संत सुखनाजी बाबांचा हा परिसर आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित पंचक्रोशीची मंडळी, मला वाटतं नरदची मंडळी आहे, अंबारे, अजून नरवाडे, आडगाव या 3 गावांची मंडळी प्रामुख्याने आहे। आपल्या गावातील तरुण भजनी मंडळी आज विशेष उभी आहेत आणि कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रक्षेपण पुढे यूट्यूब चॅनलला करायचं आहे। मी सांगितलं की दादांचे चिरंजीव आहेत, एक मला वाटतं ST मध्ये आहेत आणि एक जण पुण्याला ना औरंगाबादला इंजिनियर आहेत। फार सुंदर सगळा परिवार आहे। दादांचं प्रेम, इतके बोलका स्वभाव दादांचा बरं का, कैलास बापूंचा स्वभाव फार बोलका, कारण नोकरी बोलायची होती ना। कंडक्टरचं जीवन फार अवघड असायचं, कंडक्टरची लोक फार उज्जत घालायचे, कंडक्टर जवळ फार लोक डोकं खायचे। एका मी तर नेहमी विनोदाने सांगत असतो दृष्टांत, एक बघता कंडक्टर जवळ डोकं लावायला लागलं। कंडक्टर म्हणतो काय झालं बाई, म्हणे या मुलाचं तिकीट लागेल, म्हणे नाही देणार। म्हटले का, या मुलाचं तिकीट घेणार नाही। अगं बाई हा मुलगा मोठा दिसतोय, याचं अर्ध तिकीट घ्यावं लागेल। ती बाई म्हटली तुम्हाला कायदा माहिती का, 6 वर्षापेक्षा लहान मुलाला तिकीट लागत, बरोबर आहे ना, असंच आहे ना बापू, असाच कायदा आहे ना, 6 वर्षापेक्षा लहान मुलाला ST मध्ये तिकीट लागत नाही। मुलगा 6 वर्षापेक्षा मोठा दिसतोय, तुला तिकीट घ्यावं लागेल आणि तुझ्याकडे एक नाही 3 मुलं आहेत, 3 मुलं मोठे आहेत। ती बाई म्हटली माझे मुलं आहेत, पण माझी मुलं ती 6 वर्षापेक्षा लहान आहे। उज्जत झाली, वाद झाला। शेवटी कंडक्टर म्हणे खरं सांग, खरं सांग या पोरीचं वय काय। ती बाई म्हणे एक 5 वर्ष नाही, एक 5.5 वर्ष नाही, एक 6 वर्ष नाही, म्हणजे 6 अजून पुरं व्हायला नाही। ती बाई म्हणे मी तिकीट मी फाडली सू, पण खोटं नको बोलू, तू वय काय सांग राणी, 5 वर्ष ना, 5.5 वर्ष ना, 6 वर्ष, 6 महिना मग कोठे पोरच घालो घेतले। कोण चुकतंय बरं, कोणाची चूक आहे, त्या बाईची का कंडक्टरची? त्या बाईची चूक आहे ना, 3 लेकरे आणि म्हणे 6 वर्षपेक्षा दाखलाय। कंडक्टर म्हणे बाई तुला पाय पडले। त्या बाईने असं संताप केला, म्हणे काय बी बोलतस का तुम्ही, म्हणे डोकं फिरी का, म्हणे काय तूच बोल राणी, ते सांगा 6 वर्ष 6 महिन्यानंतर सांगा। अहो म्हणे एक पोऱ्या मनाशे, एक म्हणजे जेठाणी नाशे आणि एक म्हणजे देराणी नाशे। ते सांगा कोण चुकाय राहणार, विचार करणारा चुकाय राहणार। सोबत असलेले 3 मुलं एका त्या बाईची असली पाहिजे का, असं काही नियम आहे? मोटरसायकलवर मुलाच्या मागे तोंड बांधून बसलेली मुलगी पाहिली, लोक डोकं ठिकाणवर नाही, दखा चालणार तरी। अरे 12वीने परीक्षाले बाहुले चालना, बहिणले पेपरले, डोकं कुठे शेतो। ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेडन संतांचे। हा कलियुगाचा महिमा आहे। चांगलं वाईट दिसतं, वाईट चांगलं दिसतं। देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा, कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा,
निशाचर हा नर हो कर नंगा, छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। कसं वातावरण बदललंय हो, अवघड आहे। आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये परमार्थ टिकवणं कठीण झालंय। गेल्या 6 महिन्यापासून हा परमार्थ बंद पडला होता, आता कुठे शेकडो वर्षाची पंढरीची वारी आमची बंद पडली हो। आषाढी बंद पडली, कार्तिकी बंद पडली, आळंदीची वारी बंद पडली आणि आता त्र्यंबकेश्वरची ही झाली नाही। कसा टाळ उखला, कसा गजर थांबला, वारकरी तुझा रस्ता मुकला, विठुराया तुझा रस्ता मुकला। टाळ चुकला, या वर्षाची वारी बंद झाली, वारीला कीर्तन झाले नाही, पंढरपूरला कीर्तन झाले नाही, आळंदीला कीर्तन झाले नाही, त्र्यंबकेश्वरला कीर्तन झाले नाहीत। आणि काय तुमच्या गावाचं भाग्य आहे, बंद पडेल सप्तामा कीर्तन वैरा, सप्ताहाने तुमला गावले वथा बंद पडी गया म्हणे। काय भाग्यवान गाव आहे आपलं, काही कमी नाही हो, देवाने काही कमी केलं नाही। आमना दुया बाग मग दाखा तुम्ही नुसता बल्लाच बल्ला। काय तुमच्याकडे हिरवगार आहे, काय तुमची जमीन काळी जमीन आहे दादा, रस्ते टिकत नाही, डांबरी रस्ते जास्त दिवस टिकत, आमनाकडे खराबच होतात नाही, रस्ता खराबच होत नाही आमनाकडे। का बरं, खाली खडक आहे ना पण दुये जिल्हा काय तुमचा परमार्थ, परमार्थ वाढला पाहिजे। आमचं छोटंसं गाव सांजोरी, काय गावाचं नाव, कंडक्टर सुद्धा असत आमना गावले। मी आळंदीला जात असताना माझ्यासोबत मित्र होते महाराज, फाट्यावर उतरायचं असताना आणि मग मी सांगितलं कंडक्टरमध्ये 2 सांजरी द्याव, कंडक्टर हसायला लागत म्हणे आखाजी नेंदीबाई निमदार मग सांजरी मागरा मन गाव नाव आहे ते सांजरी। म्हणून माझ्या गावाचं आम्ही नाव लावतो ना, महाराज आपली संस्थेची परंपरा आहे, गावाच्या पुढे महाराजाच्या नावाच्या पुढे गावाचं नाव लावायचं, जातीचं नाव लावायचं, परमार्थात जात वित गोत कुडे शिळ, म्हणून सांजोरीकर सांजोरीकर, एक म्हणे महाराज सांजोरी करतच का तुम्ही, हे गावाचं नाव आहे। काय भाग्यवान तुमचं गाव आहे, किती जुना परमार्थ। आणि पंचक्रोशीमध्ये परमार्थ, तुमच्या भागात तर मला असं गाव दिसत नाही की जिथे सप्ताह नाही, प्रत्येक गावाला परमार्थ, प्रत्येक गावाला सप्ताह आहे। फार सुंदर योग आहे। आईसाहेबांचं उत्तर कार्य जे आहे ते योगायोगाने शिवजयंतीच्या वेळेस येते, 19 तारखेला येते ना शिवजयंतीला, काय सुंदर योग आहे, भाग्यवान आहात तुम्ही सर्वजण। अप्रतिम कार्यक्रमाचा हा योग आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय भजनी मंडळ, उपस्थित गुणवान महाराज मंडळी, माझ्यासोबत आलेले आमचे केशव महाराज रामीकर, हरिभक्तपरायण विष्णू महाराज, हरिभक्तपरायण माझे परमार्थ स्नेही मितावलीकर, हरिभक्तपरायण गोपाळ महाराज गायनाच्या सेवेला, पातोंडेकर आमचे हरिभक्तपरायण, त्या ठिकाणी कल्पेश महाराजांचे वडील काय नाव, चंद्रशेखर महाराज, शेखर महाराज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। कल्पेश महाराज मृदुंगाच्या सेवेला, हार्मोनियम हरिभक्तपरायण समाधान महाराज, आदरणीय विनेकरी अंबाळ्याचे आहेत का अण्णा महाराज, फार सुंदर। काय आज नियोजन आहे, तरुण मंडळी टाळ घेऊन उभी आहे। कर्णा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, आगळा वेगळा योग आमच्या कंडक्टर बापूंनी जोडून आणला। बापू म्हटले की त्याला घेऊन या लहानाला, ज्याने पंचपदी केली, माझा मुलगा आहे, 5 वर्षाचं वय आहे। कृष्णाजी महाराज सांजोरीकरांचा नातू आहे, आमची 3री पिढी उभी राहिली, 45 वर्षाची दादा, ऐका ना, परमार्थाची परंपरा, बाबा आमचे वडिलांनी 45 वर्ष घोड्यावर फिरून, पूर्वीच्या काळात घोड्यावर फिरायचे बाबा, घोड्यावर फिरून परमार्थाचा वसा परमार्थ रोवला हो। आदिवासी भागात सप्ते उभे केले, अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले, सप्ते उभे केले, त्या काळात परमार्थ नव्हता। 42 वर्षापासून पंढरपूरची वारी घरामध्ये आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणा सेवा पांडुरंग, तुझी चरणा सेवा पांडुरंग, तुझी चरणा सेवा पांडुरंग, तुझी चरणा सेवा पांडुरंग, माझ्या वडिलांचे देवा, माझ्या वडिलांचे देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणा सेवा पांडुरंग,
तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग माझ्या वडिलांची मिरासी का देवा. बस ठरवून घ्यायचं, अर्ध्यात न्यायचं, मागे आणायचं. आमच्या कैलास बापूंची फार तळमळ होती, महाराज आमच्या गावात कीर्तन होत नाही, सप्ताह नाही. नियोजन करण्यासाठी माझ्या नावाने तर माझ्यावर प्रेम करणारी बरीच मंडळी भजनी मंडळी येतील. बाकीचं नियोजन म्हटलं काळजी करू नका, मी सगळं घेऊन येतो, वाजवणारे घेऊन येतो, म्हणणारे घेऊन येतो. आणि संस्थेचा साऊंड आहे आमचा, दिंडीला जातो हा साऊंड. माझ्या स्विफ्ट गाडीमध्ये साऊंड डिक्कीमध्ये स्पीकर बसतात, 2 पॉवरफुल मशीन आहे. बस काळजी करू नका, जिथे कमी तिथे. म्हणून गरीबाकडे भजनी मंडळाला काय असतं माहिती का तुम्हाला सांगू का. आता तुम्ही जाणकार माणसं आहेत, कीर्तन करायचं म्हटलं की सर्वात पहिला प्रश्न तो साऊंडचा येतो. कीर्तनकार कमी रेशी साऊंडवाला जास्त पाहिजे, म्हणून संस्थेचा साऊंड आहे. गाडीत बसून जातो आपण, आपलं आपलं करून घ्यायचं. आनंद आहे. फार सुंदर कार्यक्रमाचा योग आहे. 3री पिढी आता उभी राहिली. पंढरपूरला मठ आहे, नदीच्या पलीकडे. सांजुरीला मठ आहे, घरामध्ये पंढरपूरची वारी आहे. तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद आहे. आणि 5 वर्षाचं वय अजून शाळेत जात नाही बरं, बालवाडी नाही गेला, अंगणवाडी नाही, बालवाडी नाही. आणि चमत्कार सांगेल तुम्हाला की वाचता येतं त्याला, जोडाक्षर वाचतो, वाचून हरिपाठ पाठ करतो. आणि गंमत म्हणजे त्याला टाळ तुम्ही वाजायला लावला, वाचता येत नाही. टाळ वाजता येत नाही, पण स्वरात आलात म्हणतो. हे काय आहे, मी सुद्धा आश्चर्यचकित, मी सुद्धा शॉक आहे की हे कसं काय आलं एवढं न शिकवता. बरं व्यासपीठावर उभा आहे, अजून मी त्याला शिकवलं नाही. सहज आहे, बडजबरी कार्यक्रमाला पाठ लागतो, नाही म्हणून दिलं तर रडतो. इतकी सुद्धा आणि भगवंताची कृपा आहे. काही जण म्हणतील महाराज तुम्हाला पोऱ्याशे मासान बचाल जे पानशी काढा, करत नाही पडत. बरोबर आहे ना. काहीच ना डोका मासा विचारी नाही, महाराज नाच पोऱ्याशे. हे खरं आहे. पक्षाच्या पिलाला कसं उडावं हे सांगायची गरज. पण पुढे आहे का, उडण्यासाठी वेळ लागतो, वय लागतो. वय अगोदर जर उडला तर तो खाली पडून जाईल. वय लागतं वय. आणि मी आश्चर्यचकित आहे की फक्त 5 वर्षाचा झालाय आताशी, आणि एवढ्या कमी वयात किती कडक आवाज. बघा तुम्ही वरती म्हटले, तो पण वरती म्हटले. हे सहज आहे, हे आश्चर्यचकित आहे. मी त्याला ही आवड आहे, हे सगळं सहज आहे. पण या कमी वयात मी सुद्धा कीर्तनकाराचाच मुलगा, पण मी 10 वर्षाचा होतो तेव्हा मी गौडणी म्हणत होतो, तेही बेसूर म्हणत होतो. हे काय आहे, भगवंताची कृपा आहे. आणि काय सुंदर योग आहे. बरेच जण म्हटले की आपले 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ, 8:30 ते 10:30. माझे वडील 3-3 तास कीर्तन. जुन्या लोकांना माहित असेल तो कॅश. कार्यक्रमामध्ये रंग भरला पाहिजे. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आमच्या बाबांना मी नेहमी सांगायचो, अण्णा तुम्ही 3-3 तास का कीर्तन करतात. बाबा म्हणायचे रंगत नाही तोपर्यंत कीर्तन सोडायचं नाही. रंगल्याशिवाय देव येणार हो. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची, रंगी रंगे रे श्रीरंगे काय बुलला श्री पतंगे रे. बर का, भगवंताच्या रंगामध्ये भक्त रंगला पाहिजे, हा सर्वात. म्हणून शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जेणे. प्रत्येकाच्या जीवनात हा योग येणार आहे. प्रत्येकाचं 13वं होणार आहे. प्रत्येकाचं उत्तर कार्य होणार आहे. प्रत्येकाला एक दिवस मरावं लागणार आहे. जो खाटीवर जन्माला आला तो ताटीवर गेल्याशिवाय राहणार नाही. ज्याचं 1200 झालं त्याचं 1300 झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याचा लग्नाचा बँड वाजला त्याचा मैतीचा बँड वाजल्याशिवाय राहणार. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, एक सिंहासन चढी चले एक बंदे जंजीर. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. जन्म आणि मृत्यू मानवी जीवनाची 2 टोके. जरा बारीक आहे का, जन्म आणि मृत्यू. मला सांगा 2 टोकांपैकी आपल्या हातात कुठलं टोक आहे? आपल्या हातात जन्म आहे का मृत्यू आहे? जन्म घेणं आपल्या हातात आहे का? आहे का म्हणण्यापेक्षा होता का? तुमचा माझा जन्म कोणाच्या घरी कोणाच्या पोटी भावा आपल्या हातात होतं? कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात वडतीमध्ये भावा आपल्या हातात होतं? आपल्या हातात जन्म नसतोच. बरे काय का? आपल्या हातात मृत्यू आहे का? मरण आपल्या हातात आहे. शेवट आपल्या हातात आहे का? शेवट आपल्या हातात आहे नाहीये? काय म्हणणं आहे तुमचं? बोल चला, मला बोलकी माणसं फार आवडतात. बरेच जण बसलेत बरं का, गर्दी भरपूर आहे. पण प्रसन्न मुद्रेने बसा, प्रसन्न चेहऱ्याने बसा. कार्यक्रम शूटिंग होतं, यूट्यूबला जाईल कार्यक्रम, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसेल पुढे. प्रसन्न चेहऱ्याने बसा. बराच जण असा बसेलेत ना, त्या दकानी पद्धत बसानी पद्धत भलती भारी राहते. काही जण असा बसतो, काही जण असा बसतो.
काही जण डोया फाडी फाडी महाराजकडे जातो. जसं महाराज त्याचं काही खाई बसेल. प्रसन्न मुद्रेने बसा, प्रसन्न चेहऱ्याने बसा. मला सांगा, जन्म आपल्या हातात नव्हताच. तुमचा माझा जन्म कोणाच्या पोटी व्हावा आपल्या हातात होता? नाही ना. आपल्या हातात जन्म कुठे? दारुड्याच्या पोटी सज्जन मुलगा जन्माला येतो आणि तो आपल्या प्रारब्धाला को असतो. मी कतंगी असना पोटी लागू आहे की नाही? जन्म आपल्या हातात नाही. बरं, मृत्यू मरण आपल्या हातात आहे का? नाही. मरण आपल्या हातात नाही. नाही. मृत्यू आपल्या हातात नाही. हो का नाही? नाही. आणि एखादा ठराव कीर्तन सरीन मला पिन मरण काय करशात? नीट आहे का दादा? मृत्यू आत्महत्या करणे. रिवर्स घ्या. आत्महत्या हा मृत्यू नाहीये. आत्महत्या हा मृत्यू नाही. जो आत्महत्येसाठी निघाला तो जिताची नरका गेला. आत्महत्या हा मृत्यू नाहीये. नाथ महाराज म्हणतात आत्महत्या म्हणजे साक्षात नरक यातना, साक्षात पिशाच आत्महत्या करणारा पिशाच. त्याला फार मोठी हिंमत लागते. सोपं आहे का ते? एक माणूस हातामध्ये बॅटरी घेऊन रात्रीच्या 12 वाजेला, म्हातारा माणूस 70 वर्षाचा, हातात बॅटरी घेऊन निघाला. लोकांनी विचारलं, राम भाऊ रात्र 12 वाजता बॅटरी लिहून कसं चालला? म्हणे मालियर मग उडी मारणे जीव देणार आहे. म्हणे का बरं? वा खावाडतात नाही, पोरी शांती लागू देतात. लोक म्हणे माही बॅटरी का बरं लई चालणार? म्हणे ही चुकाटा नका मोर रोका. त्याला फार मोठी हिंमत लागते. आत्महत्या चुकीच आहे. जन्म आपल्या हातात नाही. बारीक आहे का? जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाहीये. मृत्यू म्हणजे काय? आपल्या हातात जन्मही नाही, आपल्या हातात मृत्यू नाही. मृत्यू म्हणजे काय? दोन गोष्टींची भेट ज्या दिवशी होईल त्याला म्हणतात मृत्यू. एक आहे काळ आणि दुसरी आहे वेळ. दोन गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी मृत्यूचं साक्षात दर्शन आहे. आपल्या हातात जन्मही नाही आहे. मृत्यू म्हणजे दोन गोष्टींची भेट. कधी कधी काळ येतो. बारीक आहे का? कधी कधी काळ येतो पण वेळ येत. अपघातातून वाचलेल्या माणसाला विचारतो, म्हणतो महाराज मी ज्या गाडीमध्ये बसलो होतो ती गाडी पलटी झाली, अनेक जण त्याच्यातले मेले. कोणी कापून मेलं, कोणी दाबून मेलं, कोणी चेंगरून मेलं, पण माझ्या केसालाही धक्का लागला नाही. मी मेलेल्या माणसांची प्रेत डोळ्याने पाहिली, उचलली मी त्यांना. म्हणजे त्या दिवशी साक्षात काळ आला होता, मी त्याला पाहिलं. मृत्यू आला होता, त्याने पाहिलं सुद्धा काळाला. माणसांना जीव सोडताना त्याने पाहिलं, त्या दिवशी काळ आला होता. पण ह्याची वेळ आली. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. कधी कधी काळ येतो पण वेळ येत नाही. ऐका ना माय, कधी कधी वेळ येऊन जाते पण काळ येत. एखादा म्हातारा माणूस असावा, काठीवर पडलेला असावा 6 महिन्यापासून. 1 महिने जाऊन गेले, पोटात पाण्याचा थेंब नाही. दला सुधरत बी नाही आणि गुजरत बी नाही. सुरतला राहणारी मुलगी 3दा येऊन गेली. दलाल खाटना खाली उताराय गे, दलाल खाली ठेवाय गे का लगेच पोरेसना फोन जाय, बहीण तू नावली राणा दल्ला इला, तुना शिवाय जीव जाव नाही. मुलगी रात्रीच्या लक्झरीने बसून पोहोचली घरी. दल्लाने आंडेरले दख चांगला वे घ्या, खाटलावर ठेवाय घ्या. असं 2-3दा वे गे. किदरी गई ती. म्हणे भाऊ आता मी किदरी गो, एक काम कर जात आता बी ये नाही तवय बी फोन करजे. संतापात गाडीत बसली. सकाळी तिथे पोहोचली, लगेच जास ना फोन. म्हणे दल्ला घ्या, लगेच रिटर्न तीच गाडी मा. जन्मही आपल्या हातात नाहीये, मृत्यूही आपल्या हातात नाही. बारीक आहे का ना? आपल्या हातात काय? आपल्या हातात दोन गोष्टी. बारीक आहे का? जन्मही आपल्या हातात नाहीये, आपल्या हातात मृत्यू नाहीये. फार फार तर आपल्या हातात काय? धमकी देणं आहे. काय धमकी? धमकी म्हणजे मी काय बी करली या काय बी करणारच ले घाबरव नाही, अहो काहीच करावं नाही. आणि जर यानं सर न वही त्यावेळी आवरावाव नाही. बरेच लोक धमकी देतात. एक बेवड्यात इतका त्रास, सगळी प्रॉपर्टी बरबाद करून टाकली. माऊली खानदानी होती ती बायको. 2-2 लेकरं त्यालाही त्याच्या मात्र आईवडिलांना नाही पोसायची. आईवडिलांपासून वेगळा राहत होता. बिचारी काबाड कष्ट करायची. दारू पिऊन सगळी प्रॉपर्टी बरबाद केली. एके दिवशी याला दारूला कोणी पैसे दिले नाही आणि तिच्या चहाच्या डब्यामधून 1000 रुपये काढून घेतले. बिचारीने 7-5 दिन कपाशी यायचे ना पैसा. 4 डबा मी काढली ना, नुसता अंग दोय सकाळच ना. दुपारना टाइमला ती वट्टावर काहीतरी पाकडी राहती. मोदीनं धान्य येलं होतं. मोदीनं धान्य फुकटनं तुमनाकडे उंत का आमनाकडे अशा गाड्या फिरे जमा करायला ते धान्य. लोक आहे मोठमोठा टपले तो इकत धान्यावर टप. धान्य पाकडी राहते. अहो अंगदोई राहता दारून. दुपारची वेळ ती म्हणे तुला इथला पैसा कोणी देणार, तुला 10 रुपये कोण देत नाही. आज सकाळच ना अंगदोई राहणार. आणि बेवड्या खरं बोलाशिवाय राहत नाही. तो 4 डबा मी 1000 रुपये काढले नात नाही. 3 तय पायने आग मस्तकले गे हो
जाणी ना बुडूक जरा उलट टाकी दे ना 2-4 दणका अंगलीमा अंगलमा पलटायली ना त्याले संता पुन्हा बेवड्याले मला अंगलमा मारा म्हणे काय करशी म्हणे काय बी करली म्हणे कर काय बी मला काय कर शांती लागते आमले बट असले तिचं लक्ष चुकून मागच्या दारात घुसला स्टूलवर चढून गेला मागच्या दारात मागच्या खोलीमध्ये पंखा होता पंखाले फाशी लायली नाही स्टूलना खाली उडी मारती नाही दोर तंग घ्या डोळ्या धव्या घ्या जीव जाओ तो सांग पंखा वाकडा घ्या खाली पडी ना तो नाही मरना तो पंखा असा ना असा घ्या पाता असा घ्या साहेब तो नाही मरना पंखा वाकडा घ्या वरते तर का बेवड्यानी आते बुडूक काही मारा आते का मग खट्टा काही मारी का मग मुस्से काही मारी घाबर ना तो तसा दोर काढा त्यांनी काय घ्या मोरीमा घुसना मोरीमा डबं पडेल तो एंट्रीनं उघडली ना बत वरतीली ना पिया बाकी ना अंगवर होतीली ना असं येतो पांड्या तसं राहतं पेतच कमी ना अंगवर सांडतच असं तिना पुढे येसून उभा राहा ना ते म्हणे काय करा ना फाशी लेवायला जायला तू पण पंखा वाकडा घ्या ती म्हणे मग पंखा वाकडा कट्टा का तू तो म्हणे मी एंट्रीनं अख्खं डबं पिकू शेवटली केलं ती म्हणे काही मराव तू हा एंट्रीनं डबा पिकू मी अख्खं ती म्हणे त्या डबा मग काल दिने दिवस मी गोमतीर भरेलो होतं पंखा वाकडा कर टाका पंखा तिने झाडणी ना बुडूक जर आखो लागणी तो पयाला लाग गया ती म्हणे पापी घर मा काय पाता करत बाहेर मर ना ग बाहेर कर मराल जागा शेती तो पुढे त्यांना मागे बटी गली पाय तो म्हणे यार मग उडी मारसो म्हणे मार आमले शांती लागते तिला काहीच पडेल नव्हती ती किदरेल होती त्यांना मागे भाऊ बन की जरा आपण कोणले सापडे तो शेवट गावना वायरी येर होती ती मग उडी मारती त्यांनी वॉटर सप्लाय नियर पण ती मग पाणीना पत्ता नाही होता जुनी पडेल हात पाय मुडी घ्या लोकेशनी खाटलावर काढी ठीसन काढी आणा शिविलमा टाकी तिना महिनाभर तिने आत नाही गाया बी खाय बाकरी बी खाय ती म्हणे आहे काय पुरं ते मरोर आहे गाणावर पड कंटाळली ती 1-2-3 महिन्याने बरा झाला ती म्हणे तू काहीतरी चांगला उपाय कर काहीतरी कर पुरं तीक बाजनी खरं पुरं करू माणूस संतापमा उठणं संध्याकाळ टाईम त्याने विचार करा ते असा उपाय करा ना की जालीम उपाय परत येऊन काम नाही गावना डीपीले हात लावून ठराव त्यांनी जाताना गावन बाहेर डीपीले हात लावा म्हणजे शेवटला उपाय पण काय त्या दारुड्यांना शिकव त्यांना डीपीले हात लावा ना गाव आणि सब स्टेशन मोठा हात फाल्टवान गाव एकच घ्या गाव मा 8 दिन लाईट उडी नाही हो लोक म्हणे बेवड्यान पायरी लाईटच नाही राहिली गाव मा लोकांनी पोलिसांना कंप्लेंट केली पोलीस आले त्याला घेऊन गेले तुरुंगामध्ये कोंडलं 10-15 दिन ठेवते त्या कितला ठेवते ना 10-15 दिन नंतर त्याशी सोडी दिना दुयाना आमना उड्डाण पूल आहे ना मोवाडीना उड्डाण पूलना खाली उडी मारानं प्लान त्यांना बरोबर पहाटे उड्डाण पूलना खाली त्यांनी उडी माराना घाव आणि योगा एक धरला मेथीन भाजी काल जरांचा बिचार टोमा माशी मेथीन भाजी सजाडेल यांना उडी माराना गाव त्या धरला ना खालती यावाना गाव एकच होई गया अशी बरोबर सुरकी मारीने आणि त्याला टोमा मास हाशी काय राहणार तो नाही मरणा बिचारा धरला लेवा मन तेव्हा मरी गया विनोद नाही हा जन्म आपल्या हातात नाही मृत्यूही आपल्या हातात नाही मृत्यू म्हणजे काळ आणि वेळ ज्या दिवशी एकत्र येईल आपल्या हातात काय आहे ऐका ना आपल्या हातात जन्म नाही आपल्या हातात मृत्यू नाही आपल्या हातात 2 गोष्टी आहेत एक आहे कर्म आणि एक आहे संगत करणं बरे काय का आपल्या हातात कोणत्या 2 गोष्टी एक संगत करणं आपल्या हातात आहे आणि चांगली संगत केल्यानंतर माणसाचा उद्धार आहे पतन उद्धार संघाचा महिमा संतांचे संगती मनोमार्ग गती अकड़ावा श्रीपति येने पंते संतन के संग लाग रे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी ओ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी तन के रंग लाग रे तेरी अच्छी बनेगी तन के रंग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संगत करणं आपल्या हातात आहे आणि बारीक आहे का कर्म करणं आपल्या हातात आहे माणसाने जर चांगलं कर्म केलं ना नर कुछ करणी करे सो नर का नारायण होय माणसाने कर्म चांगलं केलं पाहिजे केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले
केले कर्म झाले देवी भोगाले भोगाले उपजले मेले ऐसे कीती उपजले मेले ऐसे कीती हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता उपजले मेले ऐसे कीती उपजले मेले ऐसे कीती हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता माणसाचा उद्धार संगतीने आणि कर्माने. कबीर साहेब सांगतात प्रत्येकाला मरायचं आहे. कबीरा जब हम पैदा हुए, बसून घ्या तिथे, म्हटलं का थोडं सरकून द्यायचं न तरी घेऊन घ्यायचं. कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोवे ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोवे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. कर्म चांगलं करा दादा. माणसाची आठवण कर्माने, ज्याचं कर्म चांगलं असेल लोक त्याची आठवण करतात. जन्म आणि मृत्यू मानवी जीवनाची दोन टोक आहे, सुरुवात आणि शेवट. महत्वाचं काय याचं चिंतन आपण करून आलो. आपल्या हातात कुठलं टोक आहे याचं चिंतन आपण करून आलो. मला सांगा, जन्म महत्वाचा का मृत्यू महत्वाचा? सुरुवात महत्वाची का शेवट महत्वाचा? बोला ना, सांगा ना, काय महत्वाचं आहे? निघणं म्हणजे सुरुवात आणि शेवट म्हणजे कंडक्टर बापू, तुमच्या एसटीच्या तिकीटावर 2 शब्द लिहिलेले असायचे कायम. 2 शब्द लिहिलेले असायचे असतात एसटीच्या तिकीटवर, पासून ते पर्यंत. महत्वाचं काय? पासून महत्वाचं का पर्यंत महत्वाचं? निघणं महत्वाचं का पोहोचणं? बोला पटकन, झपी घ्या. तुम्ही काहीच बोलतात नाही वरतीवाला. निघणं महत्वाचं का पोहोचणं? माय हा काय महत्वाचं आहे? काहीच नाही का? तुम्ही असं ठरवले तुला बोलायला बोलण करता बोलतो. निघणं महत्वाचं का पोहोचणं? बोला ना, काय महत्वाचं आहे? पोहोचणं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? पोहोचणं महत्वाचं आहे. निघाला नाही तरी चालेल. अहो निघायचं पोहोची कसा? तुमचं उत्तर बरोबर आहे. पोहोचण्यात निघणं आहे, पण निघण्यात पोहोचणं. बुडाले तयाचा मूडना मार्ग. अनेक जण निघाले पण शेवटपर्यंत पोहोचले. पोहोचणं महत्वाचं. शेवट तो भला माझा देवा गोड केला. जगद्गुरु महाराज म्हटले, माझ्या जीवनातला शेवट गोड झाला आणि त्याच्यासाठी मी काय केलं होतं? अभंगाच्या पहिल्याच्या याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केलं होतं अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केलं होतं अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. हाताने चिंतीने पावलो विसावा. हाताने चिंतीने पावलो विसावा. हाताने चिंतीने पावलो विसावा. हाताने चिंतीने पावलो विसावा. हाताने चिंतीने हाताने चिंतीने पावलो विसावा. हाताने चिंतीने पावलो विसावा. हाताने चिंतीने पावलो
म्हटले मी याच्यासाठी अट्टहास केला होता. अट्टहास शब्दाचा अर्थ आहे खटाटोप, आग्रह. अट्टहास केला, आग्रही होतो, शेवटचा दिवस माझा गोड झाला पाहिजे याच्यासाठी मी खटाटोप केला होता असं महाराज म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा योग येणार आहे, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. शेवट होतोच प्रत्येकाचा, प्रत्येक गोष्टीचा शेवट होतो. कीर्तनाची वेळ 8:30 ते 10:30, 10 वाजून गेलेत. 10:30 झाले का कीर्तनाची वेळ संपली. कीर्तन मला सांगा, अभंगाचं चिंतन संपेल का उरेल? दररोज घडतं, दररोज माझ्या जीवनात हा योग येतो. एक तर चिंतन सरतं, वेळ संपून जाते, चिंतन सरतं. नाही तर शेतकरी माणसं आहेत तुम्ही. दररोज हा विषय सरणं, हा विषय शेवटी आहे. शेवटी कुठले विषय आहेत? सरणं. शेवटी काय? सकाळी कामाला गेला, संध्याकाळ कामाची वेळ संपली, शेतातलं काम एक तर सरतं, नाही तर दुसऱ्या दिवसाकरता बरोबर आहे माय. सरणं आणि उरणं दररोज तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठलंही काम घ्या, सरणं आणि उरणं. ज्ञानोबराय का म्हणतात आहे का? तैसे येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे. किंबहुना येरधारे चिरापडे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे. ज्ञानोबराय काय म्हणतात? सरे. आणि तुकोबराय काय म्हणतात? तुका म्हणे एका मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. सरे आणि उरे आले का शेवटी? शेवटी काय आलं? हे कधी येतं? सरे आणि कुठे, कधी, शेवटी. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी आहे एक सरे आणि दुसरा आहे. मला उत्तर द्या, सरे महत्वाचं का उरे महत्वाचं? ज्याची सुरुवात झाली ना त्याचा शेवट निघतो सरे आणि उरेमध्ये. बरोबर आहे ना माय? समजतं. महिला मंडळ तुमची संख्या जास्त आहे, पण बाकीने बाया तटे बसलेत, बाकीने आता बसलेत. हो, फार सुंदर बसल्यात माय तुम्ही. सरे आणि उरे दररोज तुम्हाला एक काम दिवसातून 2दा करावं लागतं. एका कामाची तुम्ही दिवसातून 2दा सुरुवात करतात आणि दिवसातून 2दा त्याचा परिणाम निघतो. कोणतं काम माय? एक कामाची तुम्हाला दिवसातून 2दा चिंता पडते. कोणतं काम? कोणतं माय? स्वयंपाक. स्वयंपाकाची चिंता. नित्य उठून या खावयाची चिंता. दिवसातून 2दा चिंता पडते बाईला. सकाळी सकाळी चहा झाली की बाई नवऱ्याला पहिला विचारच, का हो आज काय करू, आज काय भाजी करू? आणि तो म्हणे तुला पटीन ते. आणि बाईने विचारल्यानंतर त्याने सांगून दिलं तुला पटीन ते. आणि जेवण टाइम नाटके काबर करू, ऐका भाजी बने तुला विचार होतं, कदा काय तुला पटीन ते. खेड्यातली बाई नाही विचार करत दादा, पण शहरातली बाई फार विचार करते. खेड्यातली बाई जास्त विचार करत नाही. तिला जे सापडणं गरमागरणं बाहेर कापी कुपी भाजी कट टाकस. जे सापडणं गरमागरणं बाहेर कापी कुपी. भाजीपाला सांग राहून मी कदा नका विचार करत जाऊ. पंचमी आज वसंत पंचमी. पण खेड्यातली बाई नाही विचार कर, पण शहरातली बाई दुपारच्या 2:30 वाजेपासून संध्याकाळची चिंता करते. संध्याकाळी 6 वाजेला स्वयंपाकाची सुरुवात केली, रात्रीचे 9:30-10 वाजले, घरातल्या माणसांची जेवणं सरली, स्वयंपाकाचा परिणाम निघतो. दररोज निघतो माय. एकतर स्वयंपाक सरतो, नाहीतर उरतो. मला उत्तर द्या तुम्ही. तुमचं उत्तर मला अभंगासाठी फार महत्वाचं आहे. स्वयंपाक सरला पाहिजे का उरला पाहिजे? हां, चांगलं उत्तर द्या. जी बाई चांगलं उत्तर देणार मी तिला चांदीचं नाणं बक्षीस देणार आहे. चालता बोलता बोला पटकन. स्वयंपाक सरला पाहिजे का उरला पाहिजे माय? उरला पाहिजे. हां, सर्वांचं म्हणणं आहे की स्वयंपाक उरला पाहिजे. म्हणजे दुसरा दिन डोरेसना पुढे. वा, ते कीर्तन सरेपर्यंत बोलावत नाही त्या. बाकी नाही ते मंत्र मरी जाय जो आता मी बोलशी तथा मी बोलत. स्वयंपाक सरला पाहिजे का उरला पाहिजे?
नाही बरोबर, तुमचं उत्तर बरोबर आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुमचं उत्तर बरोबर आहे. स्वयंपाक उरला पाहिजे माय. का उरला पाहिजे पण त्याचं शास्त्र आहे का? स्वयंपाक उरला पाहिजे कारण आपण ज्या धर्मात जन्माला आलो, सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये 5 प्रत्यक्ष देव आहेत आणि 5 अप्रत्यक्ष देव. अप्रत्यक्ष म्हणजे जग चालवत आहेत ते, पंचायतन म्हणतात त्याला शास्त्रामध्ये, देव पंचायतन. 5 प्रमुख देव आहेत देव पंचायतन. त्याच्यात पहिली देवता आहे श्री भगवान गणेश, भगवान महाविष्णू, महादेव महाविष्णू, महादेव, गणपती देवता, जगदंबा भवानी माता, आदिशक्ती आणि 5वी देवता सूर्यनारायण. असे 5 अप्रत्यक्ष देव जग चालवत आहेत हे. आणि 5 प्रत्यक्ष देव जे घर चालवत आहेत तुमचं. 5 प्रत्यक्ष देव ज्याच्यातला पहिला देव आहे मातृ देवो भव, ज्याचा उत्सव आहे आज. दुसरा देव पितृ देवो भव. तिसरा देव आहे आचार्य, म्हणजे गुरुजी आपल्याला शिकवणारे जे असतील ते. चौथा देव आहे अतिथी देवो भव. आणि 5वा देव आहे मृत्युर्देवो भव, प्रत्येकाच्या जीवनात येणार. त्याच्यापैकी जो चौथा देव आहे त्याचं नाव आहे अतिथी. तो कधी येऊ शकतो म्हणून त्याच्यासाठी घरातला स्वयंपाक उरला पाहिजे, पण कधी जेवण सरली पाहिजे. आणि स्वयंपाक अतिथीसाठी शिल्लक राहिला पाहिजे. ज्या घरात स्वयंपाक दररोज सरत असेल, जेवण झाल्यानंतर सरून जात असेल, बिलकुल उरतच नसेल, दररोज खुटाखूट असेल, समजील्यावर त्या घरात बरकत नाही आहे. त्या गृहिणीच्या हाताला बरकत. स्वयंपाक उरला पाहिजे माय, पण किती जणांचा उरला पाहिजे? बजेट पाहिजे बरं माय. काही बाहेरचे करत बजेटच सापडत नाही हो. पहिला दिन जास्त भाकरी टाकतेस उरण्यात का दुसरा दिन काला करी करी खातेस. आम्ही दुसरा दिन कमी, तिसरा दिन कमी टाकतेस. सरी घ्यात का दुपारले मागत फिरते बाई आमना सरी घ्या तुम्हाला भाकरी. स्वयंपाक उरला पाहिजे, एका व्यक्तीपुरता उरला पाहिजे. घरातल्या माणसांची जेवण सरली पाहिजे, स्वयंपाक जेवण सरली पाहिजे. पण एक बाई म्हणे महाराज आमना घर गंजच पडस. म्हणतं कसं काय इथलं पडत? म्हणे बडा बाहेर चेंदी येतच ना, हॉटलीस मग काय येतं. स्वयंपाक उरला पाहिजे, घरातल्या माणसांची जेवण सरली पाहिजे, स्वयंपाक उरला पाहिजे. तसं माणसाचा देह सरला पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल यासी जाईल यासी काळोबा खाईल. फार सुंदर अप्रतिम मृदंगाचार्य इतके सुंदर वाजवत आहेत. या पोराचा पहिलाच योग आहे बरं का माझा. एकदा टाळी वाजव बरं मृदंगाचार्यासाठी. फार सुंदर. मृदंगाचार्य आमच्या भागात भरपूर, पण नेहमीचा मृदंगाचार्य आमचा आला नाही. म्हटलं ऐनवेळेस फोन केला. फार सुंदर अप्रतिम योग आहे कार्यक्रमाचा. आमचा कल्पेश फार सुंदर वाजवतो. वाजवणाऱ्याचे बोट धरून घ्यावे असे वाटतं. म्हणजे वाजानंतर शेवटी कीर्तन सरांत असं बोटे दाबी देऊन दुखतच होई आणि म्हणणारच ना असा गया दुखच होई असं वाटत कीर्तन सरांतरी असना. आमचे मितावलीकर गोपाळ महाराज, त्याच नावी गोपाळच आहे. फार सुंदर. त्यांच्या गावाला दौऱ्यामध्ये असायचो मी. फार सुंदर योग, फार सुंदर सेवा करतात. आजच महाराज अनंतदास महाराज जोशी महाराजांचा कार्यक्रम झाला काला. फार सुंदर योग आहे. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, शरीर जायाचे ठेवणे. महाराज म्हटले प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा योग येणार आहे. सरणं प्रत्येकाचं आहे, पण उरणं फार महत्वाचं आहे. 2 रूपाने माणूस उरतो. एक माणसाने केलेलं सत्कर्म उरतं आणि सत्कीर्ती उरते. सत्कर्म आणि सत्कीर्ती शिल्लक राहते. केलेलं सत्कर्म शिल्लक राहतं, लोक आठवण काढतात, आणि सत्कर्म सत्कीर्ती शिल्लक राहते. तुका म्हणे जावे, जावे म्हणजे जगावे, मेल्यानंतर जगावं. कसं जगावं, कसं उरावं. उत्तमाची उरे कीर्ती मागे, सूरत से तो कीर्त बडी, बिन पंख उड जाय, सूरत तो जाती रहे पर कीर्त कबहू न जाय. कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. मला सांगा 700 वर्षामध्ये कितीतरी शेतकरी झाले असतील ना. श्रीमंत श्रीमंत शेतकरी ज्यांनी मळा अत्यंत चांगला फुलवला,
चांगली शेती करणारे 700 वर्षात अनेक शेतकरी झाले असतील, पण एका शेतकऱ्याचं नाव निघतं आतापर्यंत. एका शेतकऱ्याची मंदिरं बांधली जातात. कुठला शेतकरी? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. हो, अनेक शेतकरी झाले पण एकाच शेतकऱ्याचं नाव. कोणाचं नाव? सावता महाराज. काय कारण? साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार येरझारे चिरा पडे. येरझार संपली. सावता महाराज. अनेक राजे होऊन गेलेत, अनेकांनी राज्य केलं, पण एकाच राजाचं नाव 400 वर्षापासून निघतंय की ज्यांचं नाव घेतलं का न सांगता लोकांच्या तोंडातून आपसुक जय जयकार निघतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जो जय म्हणत नसेल तो हिंदूच नाही, मला असं म्हणायचं. शिवाजी महाराजांची जय जयकार करणारा हिंदूच ना, हिंदूच जय जयकार करेल ना, मुसलमान कशाला म्हणेल? शिवाजी महाराजांचा जय जयकार मुसलमानही करतात दादा, कारण जाणता राजा होऊन गेला. 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती आहे. फार मोठमोठे कार्यक्रम आहेत त्या दिवशी साजरे होत आहेत. महाराजांची कीर्ती, शिवाजी महाराजांची कीर्ती, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यासी सुटला घाम, दरबारी पुसती बेगम, आता कोण घालील याला व्यसन. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती. महाराजांच्या कीर्तीबद्दल काय सांगू? शिवाजी महाराजांची कीर्ती काय सांगावं तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांची. बर जरी छातीचा बांधा, छातीचा बांधा, छातीचा बांधा, असा मर्द मराठा खंदाजा, मर्द मराठा खंदाजी, मराठा खंदाजी, मराठा खंदाजी. धन्य धन्य शिवाजी शूर, केले जर बाजूनी पाणी दृष्ट कन्निमास, घडविला मराठे शाहीचा इतिहास, कीर्तीचा डंका विणे गगनास, कीर्तीचा डंका विणे गगनास, कीर्तीचा डंका विणे गगनास. महाराजांचे अनेक पवाडे, अनेक प्रसंग आहेत. शिवजयंतीचं कीर्तन नाही, उत्तर कार्य सांगायचं आहे मला, फार महत्वाचा विषय. पण शिवाजी महाराजांची कीर्ती, अहो जेव्हा एकच प्रसंग सांगेल, अनेक प्रसंग आहेत महाराजांच्या जीवनातले. कोण शिवाजी? शिवाजी महाराजांचं आयुष्य 49 वर्ष 43 दिवस. किती दिवस तरुण मंडळ? 49 वर्ष 43 दिवस. जो व्यक्ती, शिवाजी महाराजांची नोंद अमेरिकेच्या बोस्टन महाविद्यालयामध्ये शिवाजी महाराजांची रणनीती युद्धनीती शिकवली जाते अमेरिकेमध्ये. 49 वर्ष 43 दिवस जगातला एकमेव सेनापती की जो 35 वर्ष युद्धभूमीवर लढलाय, जीवासी खेळले महाराज. म्हणून शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ना, कधीतरी उलट करून बघा, त्यांच्या जीवनाचा अर्थ सापडेल त्या नावात. शिवाजी हे 3 अक्षर उलटे वाचा. काय होतंय? जीवाशी जो राजा जन्मभर खेळला. कुणासाठी? स्वराज्यासाठी, धर्मासाठी, तुमच्या आमच्यासाठी. नाहीतर काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुन्नत होती थी. 375 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती, समर्थांची युक्ती, तुकोबांची भक्ती, या 3 गोष्टी एकत्र आल्या नसत्या तर तुम्ही असे बसले राहिले नसते, मी कीर्तन केलं नसतं. कोणी हुसेन खान, कोणी चांद खान, कोणी उस्मान भाई, कोणी कादर खान, बाया बिबी काय त्यात बड्या, चांद बिबी, सुलतान बिबी, रुहानी बेगम. काय शिवाजी महाराजांचा चमत्कार आहे महाराज. असा इतिहास आहे. माणसं घडवली शिवाजी महाराजांनी. एक माणूस 2 लाखाची फौज घेऊन पुरंदरच्या खाली वेढा पडलेला आहे. पुरंदरला म्हटला होता त्या दिलेर खान म्हटला होता, मिर्झा राजा जयसिंह यांना म्हणाला होता 2 दिन में किला ले लेंगे. 2 महिने झाले किल्ला पडत नाही. 2 दिन में किला ले लूंगा. 2 महिने झाले पुरंदर पडत नाही. पुरंदर त्याच्या बाजूला वज्रगड पडला, त्याच्यावर तोफ्याचे त्या ठिकाणी मारे लागले. 2 महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं. 2 लाखाच्या फौज पुढे आपली 20,000ची फौज काय टिकणार आहे? संपूर्ण झाडून पुसून मराठ्यांची फौज किती होती? 20 ते 30,000.
कसं करायचं, कसं जिंकायचं. तहाची बोलणी सुरू केली. 23 किल्ले देण्याचा हिशोब चालू आहे, खलबत चालू आहेत. वरती पुरंदर लढतो आहे. पुरंदरावरून पुरंदरचा जो किल्लेदार आहे त्याचं नाव मोरारबाजी. बाजी प्रभू नाही, मोरारबाजी देशपांडा लढतो आहे किल्लेदार. दिलेर खानाने वज्रगडाच्या माचीवर तोफांचे त्या ठिकाणी सुरू केलेत. पुरंदरचे बाहेरचे बुरुज ढासळायला लागले. तहाच्या ठिकाणी त्या किल्ल्यावर 2000 मावळे अडकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तहाच्या बोलणीमध्ये सांगतायत, राजाजी पुरंदर भी ले लो और जल्दी से सिपाही भेजो और हमारे आदमियों को मुक्त कर दो, उन्हें छोड़ दो, वो किला छोड़ के चले जाएंगे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी लिहून दिलं. ते लिहून घेऊन आल्यानंतर मोहीम चालू होती दिलेर खानाजवळ. दिलेर खानाने ते पत्र वापस पाठवलं. दिलेर खान म्हणतो, ये किला तो हमने ले ही लिया है जीत कर, ये किला नहीं दूसरा किला बोलो. तहामध्ये 23 किल्ल्यात हा किल्ला नाही, हात आम्ही जिंकून घेतोय आता, बस संध्याकाळपर्यंत किल्ला आमच्या ताब्यात येणार. पण शिवाजी महाराजांची तडमड चालली होती, माझा एक एक मावळा हजारांना भारी, माझा एक एक मावळा वाचला पाहिजे. शेवटी किल्ला शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी किल्लेदार 1500 तर 2000 शिबंदी आहे. मोरारबाजीने सांगितलं मरायचं नाही, किल्ला जोपर्यंत आपल्या जीवाजीव आहे तोपर्यंत किल्ला द्यायचा नाही. महाराज शामियान्यामध्ये खाली बसलेत. तहाची बोलणी सुरू आहे. तेवढ्यात सुलतान धाबाची योजना केली. सुलतान धाबा म्हणजे दोन्ही हातात तलवारी घ्यायच्या, अंगावरचं वस्त्र काढून टाकायचं, फक्त कमरेला वस्त्र राहू द्यायचं. दोन्ही हातात तलवारी घेऊन 500 मावड्यानिशी 500 मावडे घेऊन मोरारबाजी निघाला. सांगितलं माझ्यासोबत कोण कोण येणार, कोण कोण येणार, पटापटा. त्याच्यातून 500 निघाले, 500 मावडानिशी. आणि वरून सुलतान ढावमध्ये दोन्ही हातात तलवारी घेऊन लढत लढत 40,000 फौजेमध्ये मोरारबाजी 500 मावडे घेऊन निघालेला आहे. 500 मावड्यांनी दादा 700-800 मुसलमानांची कत्तल करून खालीपर्यंत आलाय. ऐन छावणीमध्ये ज्या ठिकाणी दिलेर खानाची छावणी, दिलेर खान स्वतः किल्ल्याच्या पायथ्याशी उभा होता, हातामध्ये त्या ठिकाणी ढाल दानपट्टा घेऊन. आणि पाहतो तर 500 मावड्यांचा त्या ठिकाणी साक्षात काळ भैरवाचा रुद्राचा अवतार घेऊन रक्ताने सगळं शरीर निहाडलंय. दोन्ही हातात तलवारी, मोरारबाजी फक्त डोळे पांढरे चमकतायत, साक्षात बजरंग बली दिसतोय. आणि लढता लढता मोरारबाजी त्या सुलतान ढाव्याच्या त्या मावड्यांच्या आवेशासमोर एकही मुसलमान टिकत नाही, एकही पठाण टिकत नाही. जो समोर येईल तो कापला जातोय. सगळे मागे सरकतात, बाकी तो पळत येत आहेत. तेवढ्यात युद्ध चालू आहे, घनघोर धुमश्चक्री झालेली सुरू. आणि त्या ठिकाणी स्वतः मुसलमान हा दिलेर खान याने तोंडात बोट घातला आणि वरती पाहून म्हणतो, या लायक ऐसा सिपाही तूने पैदा किया, या लायक ऐसा सिपाही तूने पैदा किया. आणि त्या ठिकाणी दिलेर खान युद्ध करणाऱ्या त्या पठाणांना सांगतो, ए रुक जाओ, ए बहादुर किसके लिए लड़ता है, किसके लिए अपनी जान देता है, उस शिवाजी के लिए. वो देख हमारे शामियाने में आकर बैठा है, 23 किले उसने दे दिए है, हमारी तरफ से हो जा. आलमगीर तुम्हें वतन देंगे, इनाम देंगे, तेरे जैसा बहादुर मैंने अपने जीवन में नहीं देखा. ज्यावेळेस असं म्हटला, लढत आलेला खालीपर्यंत रक्ताने आंघोळ झालेला हा काळ भैरवाचा अवतार साक्षात असा दिसतोय. भल्या मोठ्या मिशा आहेत, दोन्ही हातांमध्ये तलवारी आहेत, रक्ताने आंघोळ झालेला मोरारबाजी देशपांडा दोन्ही हातातल्या तलवारी घेऊन एक तलवार त्याने रोखली दिलेर खानाकडे आणि दुसरी तलवार त्याने रोखली पुरंदरच्या फडकणाऱ्या भगव्याकडे आणि सांगितलंय, हे सुलतान दिलेर खान, मैं तुम्हारे लिए लड़ता हूं, लेकिन मैं शिवाजी महाराज के लिए नहीं लड़ता, मैं उस भगवे की आन बान के शान के लिए लड़ता. मुझे मेरे महाराज ने सिखाया है कि उसके लिए मरना है. दादा काय ही माणसं निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराज भगव्यासाठी, धर्मासाठी. आणि म्हणून तर स्वराज्य निर्माण राहिलं, म्हणून तर त्यांची कीर्ती अमर आहे. ज्यांची कीर्ती शिल्लक कोणाची राहते, ज्याने जीवनामध्ये सत्कर्म केलंय, ज्याने जीवनामध्ये देशासाठी धर्मासाठी जे जगलेत त्यांची कीर्ती शिल्लक राहते. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे एका मरणेची सरे, आजसाठी केला होता अट्टाहास.
शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज म्हटले याच्यासाठी मी अट्टहास केला होता, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. तुकाराम महाराजांना विचारलं शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं, तुमच्या जीवनात काय बदल झाला. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर आता चंदीने पावलो विसावा, आता चंदीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णाची बोला, कुंडलिया धावा कृष्णाची, कुंडलिया आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या. तृष्णेच्या धावा थांबल्यात, विसाव प्राप्त झाला. सर्वांनी एक 10 मिनिटात सेवा थांबवतो. सर्वांनी मांडी म्हणून बसा. भगवंताचं नाम चिंतन, मुखाने नाम, हाताने टाळी. विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, 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 जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, 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 जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, विठोबा रघुमाई, ज्ञानदेव विठोबा रघुमाई, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा जय रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा जय रघुमाई, विठोबा आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तृष्णेच्या धावा थांबल्यात, विसाव प्राप्त झाला असं महाराज म्हटले. माझ्या जीवनामध्ये विसाव प्राप्त झाला. शेवटचा दिवस गोड होणे, थोडा इको द्या. शेवटचा दिवस गोड होणे म्हणजे विसाव प्राप्त होणे असं महाराज म्हणतात. विसाव भेटतो. तुकाराम महाराज म्हटले माझ्या जीवनात मला विसाव प्राप्त झाला. आता निश्चिंतने पावलो विसावा. जीवाला विसावा कुठे? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विसावा कुठे जीवाला? जन्मभर सारा संसार कबाडी, सुख नाही पडघडी. जन्मभर धावपळ तळमळ, आपली शांती कुठे? प्रत्येक गोष्टीमध्ये डोक्यात विचार चालू असतात, बरोबर आहे ना? विसावा कधी आहे? नाही विसावा, जन्मभर विसावा नाही. का विसावा नाही? रती माईके दुःखाची जनती नाही आदियंती अवसान. विसावा नाही होत जीवाला जन्मभर. एक म्हणे महाराज आमना गाव देतच ना विसावा, गाऊन बाहेर कोणले विसावा? खरं सांगा, तो विसावा कोणाचा आहे? तो विसावा कोणाचा आहे? तो त्यांना थोडी विसावा आहे. तो खांदेकरच ना विसावा. थांबिल्या भाऊ, ठेवा भाऊ खाली. त्याला जन्मभर विसावा नाही. जन्मभर त्याला बांधून ठेवलं तर कर्तव्य कर्मांनी. मेल्यानंतर सुद्धा लोक त्याला मोकळे वाटे लावत ताणी ताणी बांधतो. का मस्त्या करावशा?
एक ते बोलता जोर मत आणि एक जण म्हणतो का मग इथला का ताणे राहा महाराज गुच्चू बसाव त्यावर 50 रुपये बाकी होता दिनातच नाही त्याने संताप मताने जो जन्मभर विसावा नाही हो जन्मभर इथे बसलेत ना तुम्ही कीर्तनात बसले तेवढं तुमचं डोकं खाली आहे कीर्तनातून उठले घरी गेले की डोक्यातले चक्र काही जण म्हणतात महाराज जपत लागत नाही रातले एकदा मुडणी का 2 तास लागतच नाही कस काय लागत नाही चालू येतच ना मग मीटर यानं दे नाही त्यानं दे नाही सकाळी हाई करणं शे परून दिन ते करणं शे तटला लगीन शे त्या लगीनला जाणं पडी दिले न पडी दे न पडी आय हा जन्मभर शांती नाही पण कधी विचार केलाय का या गोष्टीचा कधी विचार केलाय की आपण कसे आलो कुठे आलो कसे जाणार आहोत आपल्याला कधी मरायचं आहे अल्पायुष्य मानव देह कधी विचार केला का जो वरी चढ गा तो वरी म्हणती माझा माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली याला बागुला जा कधी विचार केलाय का बोलते विचारी माणसं तुम्ही वरती कर मला उत्तर द्या 1 डझन हापूस आंबे घेतले 350 रुपयाला 350 रुपयाला 1 डझन हापूस आंबे जर घेतले तर एक आंबा कसा पडला मग ज्याने घेतले त्याला एक आंबा कसा पडला 350ला 1 डझन तर एक आंबा कसा पडला बरं बोला पटकन उत्तर द्या इराण का डोका हिशोब 350ला 1 डझन एक आंबा कसा पडला मग कितला रुपया एक आंबा कसा पडला करा ना हिशोब 350ला डझन म्हणजे कितला मग एक आंबा कसा पडला करा ना हिशोब इरा ना मोबाईल काढा घ्यावे काहीच ना आपल्या पटकन लगेच समजते एखाद्याने घर बांधलं लोक लगेच घर जाईन कार कितला पडणं काय स्क्वेअर फूट बांधलं कसं बांधलं त्यांना पहिले या ना हिशोब तयार होईल एक आंबा कसा पडला मग किती रुपये किती 29 बरोबर 29 रुपये काहीतरी पैसे आहेत वरती ना ठीक आहे लमसम धरला 29 रुपया एक आंबा कसा पडला मग इथलं डोकं लावून काही काम नाही ना एक आंबा कसा पडला पिशी फाटली म्हणून पडला लयणारे पिशी फाटली की पडी मी असं विचारलं का एक आंबा कितीला पडला असं विचारलं माझा शब्द होता का कितीला मी काय बोललो कसा पडला का कितीला पडला पण तुम्ही काहीच चुकी नाही तुम्हाला डोका विचार चालू घ्या तुमने मीटर लगेच चालू घे मीटर चालू विचारलं पण मला एक सांगा या मीटरने कधी कधी हा जे मीटर तुम्हाला डोका फिट बसले या मीटरवर कधी असा हिशोब करा की मी किती वर्ष जगलो आतापर्यंत माझ्या आयुष्याला किती वर्ष झाले मला जगून माझं वय आता किती वर्ष किती महिने किती दिवस किती तास आहे आणि एवढ्या वेळेमध्ये मी भगवंताचं भजन किती केलं किती तास कीर्तन ऐकले किती परमार्थ केला किती नाम जप केला भगवंताच्या मंदिरात किती वेळेस गेलो किती तीर्थयात्रेमध्ये पैसा खर्च केला किती वेळेस वर्गणी दिली किती देवाच्या कार्यामध्ये दान दिलं याचा कधी हिशोब केला अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिळा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरा कधी हिशोब केलाय आपल्याला पटकन आपलं वय सांगता येतं अण्णा काय वय तुमनं विणेकरींचं वय सर्वात जास्त आहे आमच्यामध्ये बरोबर आहे ना काय वय अण्णा तुमनं 68 पटकन सांगून दिला अण्णाने 68 अण्णा माफी मागून विचारू कितलं बाकी होई अजून तरी कोणाला सांगता येणार ना किती काय भजनासी उरले ते पाहे का राम राम स्मरा आधी शेवट होणारच आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा योग येणार आहे विसावा पाहिजे ना जीवनामध्ये जन्मभर खटाटो विसावा का मिळत नाही कारण येरती माई की आपण मायेच्या बंधनात आहोत जीव मायेच्या ताब्यात आहे दैवी हेशा गुणमयी माया दुरत्या आपण मायेच्या ताब्यात आहोत आणि ही माया देवाच्या ताब्यात आहे देवाच्या ताब्यात माया आणि मायेच्या ताब्यामध्ये विषय रामायणातला रामायणामध्ये वनवासात निघाले 3 जण कोण कोण राम लक्ष्मण आणि सीता तिघांचा चालण्याचा क्रम कसा होता माय रामायण पाहिले तुम्ही रामानंद सागर यांचे उपकार आहेत देशावर रामायण सर्वांना दिसली राम 1 नंबरला 2 नंबर सीता आणि 3 नंबरला तुलसी महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय आगे राम लखन मुनि पाछे उभय बीच सिया सोहती कैसे उभय बीच सिया सोहती कैसे ब्रह्म जीव बीच माया जैसे राम ब्रह्म सीता माया आणि लक्ष्मण जीव रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मध्ये कोण आडवी येते लक्ष्मण म्हणजे जीव आहे जीवाला देव जवळ आहे तुझे आहे तुझं पासी बरी तू
जागा चुकला असेल तशा हृदयामध्ये मी रामू देव जवळ आहे, पण आडवी येते कोण? माया. देहात्माची माया आडवी येते, सीतारूपी माया आडवी येते ना. एक म्हणते महाराज माया कसं काय आडवी येते? कारण रामाच्या मागे चालताना सीता सरळ चालत नाही, कधी डाव्या बाजून चालते, कधी उजव्या बाजून चालते. म्हणून रामाचं दर्शन चालताना लक्ष्मणाला घडत नाही. का घडत नाही? मध्ये कोण आडवी येते? सीतारूपी माया. एक म्हणे महाराज असं कसं काय? कारण सीता रामाच्या पाऊल खुणा टाळून चालते, म्हणून वाकून सुद्धा लक्ष्मण रामाला पाहू शकत. सीता कशी चालते माहिती का? रामाच्या पाऊल खुणांना सीता पाय लागू देत. जुन्या लोकांची पद्धत होती की बाई नवऱ्याच्या मागे 20 फूट चालायची, कारण नवऱ्याच्या पाय ठेवलेल्या जागेवर जर पाय पडला तर नवऱ्याला पाय लावल्याचं पाप लागतं, असंच धर्मशास्त्र आहे. असा पतिव्रता धर्मही आहे की नवऱ्याने पाय ठेवलेल्या जागेला सुद्धा पाय लागू देऊ. जर नवऱ्याने पाय ठेवलेल्या जागेवर जर लगेच बाईचा पाय लागला तर नवऱ्याला पाय लावल्याचं पाप लागतं बरं का माय. आई नुसतं आहे का नाही? आता बाईनं जर पाय माणूसले पाणी भरता भरता नाही उन्हात गरमा चालता चालता जर तिना पाय माणूसले लाग गया, उलट त्यावर हिरबाब करते, आकुळ करतात नाही पाय लांब करी बस वखरनं दांड्या शिकत आहे. पूर्वीचा का रामाच्या पाऊल खुणांना सीता पाय लागू देत नाही, म्हणून सीता कधी डाव्या बाजूनं कधी उजव्या बाजूनं. असं हे जीवन आहे. मानवी जीवनामध्ये ऐका ना, जीव हा मायेच्या ताब्यात आहे. उदाहरणार्थ मायेच्या ताब्यात जीव आहे, पण ही माया देवाच्या ताब्यात आहे. लहान मुलगा भोवरा फिरवतो ना, भोवरा त्याच्या हातात भोवरा असतो बघा, असा गुंडाळून तो भोवरा असा धरतो, असा बघा 2 बोटांमध्ये धरतो. तुम्ही निरीक्षण करा. या करंगडीमध्ये या बोटांमध्ये अशी दोरी जाई, तुमच्याकडे काय म्हणतात तिला? जाई म्हणतं का जाऊ? जाई का जाऊ? जाई का? तुमच्याकडे जाई. ते जाई असं धरून ठेवतो तो कोण? मुलगा. आता बघा, तो मुलगा म्हणजे भगवान, बारीक आहे का? उदाहरणार्थ तो मुलगा कोण आहे? देव आहे. ती जाई म्हणजे माया आणि भवरा म्हणजे जीव. आता त्याने तिला धरून ठेवलंय, त्याने तिला म्हणजे मायेला, आणि तिने त्याला बंधन घालून ठेवलंय. गुंडाळून कोणी ठेवलंय? मायेने. कुणाला? भवऱ्याला. आता त्याच्या ताब्यात कोण आहे? बोला ना, त्याच्या ताब्यात कोण आहे? ती. आणि तिच्या ताब्यात? लक्षात येतं ना? त्याच्या ताब्यात ती आणि तिच्या ताब्यात कोण? लक्षात येतं ना? त्याच्या ताब्यात ती आणि तिच्या ताब्यात, आपण तिकडून घेऊ, तो कोणाच्या ताब्यात? तिच्या ताब्यात. आणि ती कोणाच्या ताब्यात? त्याच्या म्हणजे परमात्म्याच्या. तो तिच्या ताब्यात आणि ती त्याच्या. वरून घ्या, त्याच्या ताब्यात ती आणि तिच्या ताब्यात तो. कोण? तुम्ही हा शिका बरं ना, मी काही बोललोच नाही अजून. त्याच्या ताब्यात ती आहे, त्याने तिला. बघा तुम्ही निरीक्षण करा, जीवात्म्याला परमात्म्याचा काय आधार? बघा त्या मुलाने भवऱ्याला काय दिलेला आहे? आधार दिलेला आहे. मुलाने भवरा धरलेला नसतो, त्याने कोणाला धरलेले असते? जाईला. आणि त्याला काय दिलेला असतो? आपल्याला देवाचा फक्त आधार आहे, पण बंधन मायेचं आहे. आधार आहे आपल्याला, पण तो शेवटच्या क्षणाला काय करतो माहिती का? बरं का, त्याच्या ताब्यात ती असते आणि तिच्या ताब्यात बंधन करून ठेवलं असतं तिने त्याला शेवटच्या क्षणाला. आणि ती काय करते माहिती का? जेव्हा तो झटका देतो दोघांना, पण ती त्याची असल्यामुळे तो तिला सोडत नाही. दोघांना झटका देतो, पण तो तिला सोडत नाही, ती सुटत नाही, ती फिरत नाही. पण त्याला फिरवल्याशिवाय राहत ती नाही फिरत, ती नाही फिरत, तो फिरत. कोण? हा, नवराने. हो काय तुम्हाला डोक्यामध्ये बस. ती फिरत नाही, पण त्याला फिरावशिवाय असा गुंगस ना, तो असा गुंगस ना. कोण? बोलता गुंगस. त्यामुळे एक जात असा एक प्रकारे तरतड्या. तरतड्या म्हणजे ज्याने आरी पाजेल नाही राहत ना, त्याला तरतड्या. कथा कथा गुंगसतो. कधी सासर वाढले, कधी आता कधी तथा. कर वाते कथा ना, सासर वाढले बोलता गुंगसतो कथा कथा. ती अजिबात फिरत नाही, त्याला फिराशे. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर हाताला चटके मग मिळते भाकर. हा संसार आहे, ही माया जीवाला फिरवते, तो फिरत नाही. ऐका ना, त्याच्यामुळे भगवान जगद्गुरु साधू संतांच्या ताब्यामध्ये. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया साधू संतांच्या ताब्यात येऊन महाराज साधू संतांना विसावा आहे. आपल्याला विसावा नाही. जन्मभर तृष्णेच्या दावा थांबत लोक घर बांधतात, घराच्या वरती चाल काढतात, 4 कॉलम, 4 आसाऱ्या, कच्चा कॉलम. काय म्हणतात त्याले? काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? खांब नाही हो,
चार आसाऱ्या कच्चा कॉलम काढतात स्लॅबनावर, काय म्हणतात त्याले? चाल चाल. काय म्हणतात त्याले? काय सोडेल शे? कोणी चालती? घरनी का घर मालक नाही? ती चाल कोणी आहे? घर मालक नाही ती. कसान चालती? ताल ठेवानी चाल. पण सांगता येईल का? आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. महाराज म्हटले कधी जाता येईल, जावं लागेल. सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. या तृष्णेच्या धावा थांबल्यात म्हणून विसावा जीवनामध्ये प्राप्त झाला. काय केलं साधन? महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणावर कौतुक वाटे झाली या वेताल, कौतुक वाटे झाली या वेताल, कौतुक वाटे झाली या वेताल, कौतुक वाटे झाली या वेताल. नव मंगळाचे तेने गुणे, वा वा. नव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. नव मंगळाचे तेने गुणे, नव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. नामस्मरणाची साधना केली. ऐका ना, नामस्मरणाची साधना केली. चहा झाली का सर्वांना? चहा आहे ना? इकडची मंडळी बाकी चहावाली? काळजी करायची नाही, 10:30 वाजलेत. चहा वैगी तुमने आते काय जपला गाव तसं मी जपू द्यावं नाही तुमले. पण प्रसन्न मुद्रेने बसा, कारण कीर्तनाचे शेवटी बाल कलाकार भानुदास महाराज सांजोरीकर यांच्या गौडणी होणार आहेत बरं का. ऐका ना गौडी तुमले. गौडानी आई माझा मायेचा सागर फार सुंदर सुंदर गातात, सहज गातात, आवड आहे, फार गोड आवाज ऐकायला तुम्हाला. फार सुंदर कार्यक्रमाचा संच आहे. यूट्यूबला कार्यक्रम जाणार आहे, थोडं अर्धा तास लांबलं तरी चालेल, कारण ते एडिटिंग करून कटिंग करून कीर्तन जातं, ते फार सुंदर योग आहे. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. नामस्मरण करा. इथे बसलेले महिला मंडळ, मा एक सांगू तुम्हाला, इथे बसलेलं तुमच्या जीवनातलं दुःख मी सांगतो. इथे बसलेला प्रत्येक व्यक्तीनं कसलं ना कसलं दुःख घेऊन बसलाय. ऐका ना, बोल नका आता. चहा बाकी असेल येऊ द्या सर्वांची, गडबड करू नका, बोलू नका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख प्रत्येकाला आहे. जगी सर्व सुखी, याच्यात सुखी कोणीच नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी श्याम के दास. प्रत्येकाला दुःख आहे. ऐका ना, आता कोरोना महामारी गेली ना, हा कोरोनाचा आजार गेला, भयंकर दुःख अनेकांच्या जीवनामध्ये, अनेकांना दुःख झालं असेल. फार गोरगरीब लोकांचे फार हाल झाले. प्रत्येकाला कसलं ना कसलं दुःख आहे. ऐका ना दादा, दुःख 3च प्रकारचं आहे. तन दुखी, शरीराचं दुःख. काय म्हणतात महाराज, बट चांगलं आहे, पोरे नोकरीला शेतेस, आंड्री जवाई चांगला शे, बट चांगला आहे, काहीच कमी नाही महाराज आमले, पण गुडघा बसू देतच नाही. शारीरिक दुःख. काहींना मानसिक दुःख आहे. महाराज सगळं चांगलं आहे, तब्येत सुद्धा चांगली, काहीच दुःख नकमा दुःख नाही म्हणा, पण जवाई काही चांगला भेटणार नाही, ते अंडेरनं बोलतं ताने दुखाले, सुनबाई चांगले भेटले, काही ना काही दुःख, मानसिक दुःख. तिसरं आहे धन विन रहत उदास. काहींना पैशाची अडचण. महाराज पैसा मागणारा शांती लागू देतात नाही. दुःख 3 प्रकारचं आहे. एका शास्त्रामध्ये, मी ज्योतिषचाही माझा अभ्यास आहे, 5-6 महिन्यापासून मी ज्योतिषचा अभ्यास करतोय. ज्योतिषमध्ये सांगितलंय, ऐका ना बारीक ऐका, ज्योतिषमध्ये चिंतन आहे की दुःख जे आहे 3 प्रकारचं दुःख आहे. शास्त्रामध्ये सांगितलं, त्रिविध तापाची झाली बोडवण, देखील आचरण वैष्णवांचे. 3 प्रकारचा ताप सांगितलाय. भागवतातल्या पहिल्या श्लोकामध्ये तापत्रय विनाश आहे. 3 प्रकारचा ताप आहे. दैविक ताप, भौतिक ताप, आध्यात्मिक ताप. ऐका ना, भौतिक ताप म्हणजे काय? भौतिक ताप म्हणजे जागतिक ताप. भौतिक म्हणजे शरीर परिस्थितीचं दुःख. दुष्काळ पडणे भौतिक दुःख, जास्त पाऊस पडणे भौतिक दुःख, कोरोना आजार आला, साथीचा आजार, हे भौतिक दुःख आहे. गारपीट होणे भौतिक दुःख. भौतिक दुःखाला पर्याय नाही, चुकत नाही. दुसरं दुःख आहे आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीराचं दुःख. कशामुळे येतं? कोणाला येतं? कोणाला येईल.
रोग कोणाला येतात सांगता येत आहे. कीर्तनकारलाही येतात, टाळकरीला येतात, माळकरीला येतात, कोणालाही येतात. साधू संतांनाही रोग येतात. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. मागच्या जन्माचं केलेलं पाप केले कर्म झाले, महाराजांनी प्रमाण दिलं. रोगाच्या रूपाने दुःख भोगावं. आजाराचं दुःख याला आध्यात्मिक दुःख म्हणतात, हे टळत नाही. तिसरं दुःख बारीक ऐका, त्याचं नाव आहे दैविक दुःख. बारीक ऐका माय, इथे बसलेला जो वर्ग आहे ना सर्वजण आध्यात्मिक दुःख नाही. आध्यात्मिक म्हणजे शरीराचं, भौतिक म्हणजे परिस्थितीचं. आणि तिसरं दुःख आहे दैविक दुःख. दैविक दुःखाचे 3 प्रकार. बारीक ऐका माय, त्याचा उपाय मी तुम्हाला सांगून जाईल. दैविक दुःखाचे 3 प्रकार आहेत. पहिलं प्रकार आहे आपल्या घराण्यातल्या लोकांची चुकलेली देवतांची पूजा. एक देव नाही आहेत, सेंदरी हेंदरी दैवते तुकोबराय म्हणतात. कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाजी रडते दादा मागती स्थिती अवदान. म्हणजे तुकोबराय या देवतांना मानत नाही, पण हे देवता आहेत असं सांगतायत. हे लहान देव आहेत ना, महाराज म्हणतात हो सेंदरी हेंदरी आहेत हे दैवत, पण आपुल्या इच्छा आणि का पिढी ही पीडा देतात. हेच लहान दैवत आहेत. लहान लोकांना, सामान्य लोकांना यांची पीडा झाल्याशिवाय दैवत भरपूर येतात. लग्न लावताना ब्राह्मणता त्यांनी 4-5 देवतांचं नाव घेतलं असेल बघा. कुलदेवता चिंतन सावधान, ग्रामदेवता चिंतन सावधान, वासुदेवता चिंतन, इष्टदेवता चिंतन, एवढे देव आहेत. प्रत्येक गावाच्या बाहेर गावाला, प्रत्येक गावाला पाण्याचा एक देव असतो. पाण्याचा देव पाण्याच्या ठिकाणी असतो. माहिती तुमच्या गावाला पण ना कोणता देव? पाणीना देव, नदीकाठे शेंदूर लायल, माया 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 आसरा शेतनं तुम्हाला गावाले मसोबाशेनं हे देव आहे. ह्या देवांचीही गावाला, गावातल्या व्यक्तीला एखाद्याला पीडा असते. या देवतांची पीडा. महाराज म्हटले आम्ही ज्याची भक्ती करतो ना, बडिया माझा पंढरीराव, तो हा देवांचा आहे. या देवतांची, सेंदरी हेंदरी देवतांची जी पीडा त्याला दैविक दुःख म्हणतात. देवतांची पीडा. पुढे ऐका, पितरांची पीडा. आपल्या घराण्यातले पितरांनी, आपल्या पूर्वजांनी केलेले दुष्कर्म त्या पुढच्या पिढीला भोगावं. माझा वास्तुशास्त्राचा अभ्यास, लोक म्हणतात महाराज दखामनगर कसं मस्त आहे, घर वास्तुशास्त्रानुसार आहे, काही चूक नाही. पण तुमच्या घरात तुम्ही राहतात, पण ज्या घरात राहणारी पिढी जुनी आहे, तुमच्या पिढीमध्ये तुमच्या पूर्वजांकडनं काय चुका झाल्या. तुमच्या पूर्वजांनी एखाद्या देवाला नवस केला असेल, तो नवस फेडला गेला नाही, त्यामुळे त्या दिवा घराला सुधरत. नेमकं कसलं दुःख आहे समजतच नाही, कसला मार आहे कळत, घराची प्रगती होत नाही. काय कारण आहे? काबाड कष्ट करून पैसा टिकत नाही, मुली मुली होतात, घरामध्ये भानगडी चालू आहे, सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. या सगळ्या गोष्टी कशामुळे? काहीतरी तुमच्या पूर्वजांनी एखाद्याचा अपराध केला असेल, एखाद्याचे पैसे बुडवले असतील, तो तडतडून त्याने शाप दिला असेल, त्याने सांगितलं असेल जाय तुझ्या 7 पिढ्या सुख मला होत नाही. आपल्या पूर्वजांच्याकडनं झालेल्या चुका, आपल्या पूर्वजांनी केलेले नवस साया असते राहून गेले असतील. ऐका ना, ग्रहदशा, ग्रहपीडा, ग्रहदशा सुद्धा, या अशा अनेक प्रकारचं जे दुःख आहे त्याला दैविक दुःख म्हणतात. मग या दैविक दुःखाचं निराकरण कसं होईल? महिला मंडळी सांगू तुम्हाला. ज्या घरातली स्त्री, बारीक ऐका माय, ज्या घरातली स्त्री उपासना करणारी असते आणि ज्या घरामध्ये दान धर्म असतो, त्या घरामधल्या सगळ्या प्रकारच्या दोषांची निवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून उपासना करा. काय करा? उपासना करा माय. पहाटे उठा, दररोज पहाटे उठायचं, दररोज पहाटे उठायचं, अंगण स्वच्छ करायचं, तुळशीला दिवा लावायचा. पहाटे सुद्धा पहाटे लावायचा, संध्याकाळी दिवा लावायचा, रांगोळी काढायची. दिवायच पाहिजे असं नाही, घरात वातावरण चांगलं ठेवा. घरात माठाखाली संध्याकाळी दिवा लावा. तुम्ही विठ्ठल नामाचा, श्री विठ्ठल नामाचा जप करा. वर्षातून 1 लाख जप झाला पाहिजे. किती झाला पाहिजे? कमीत कमी 1 लाख. तुम्हाला तुकोबऱ्यांचं प्रमाण सांगून जातो. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. महाराजांनी सांगितलंय 3 अक्षरी मंत्र आहे. तुका म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा. महाराज म्हटले उभा उभी फळ, अंगी मंत्राची या बळ. महाराज म्हटले हा विठ्ठल नामाचा जो मंत्र आहे ना, विठ्ठल नामस्मरणातून, पुण्याच्या एका डॉक्टरांनी रिसर्च केला की विठ्ठल नामस्मरणाने बीपी सुद्धा कमी होते. विठ्ठल नामस्मरणाचा विशेष महिमा आहे माय. 1 वर्षातून 1 लाख जप कमीत कमी विठ्ठल नामाचा करा. बघा तुम्ही उपासना करा. उपासना नित्य जास्त जी नित्य केली जाते त्याला म्हणतात उपासना. भगवंताचं नामचिंतन करा, उपासना करा. तुमच्या घरातलं, तुमच्या जीवनातलं दुःख आपोआप दूर होईल. महाराज म्हटले काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. विठ्ठल नामस्मरणाचा विशेष अगाध महिमा आहे. 2 मिनिटं विठ्ठल नामाचा जप करू आपण.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण विठ्ठल 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 सर्वांनी वरती हात करा 2 मिनिटं. विठ्ठल नामाचा जप करायचा. खरं कीर्तन हेच आहे ना. विठ्ठल विठ्ठल महाराज मध्ये मध्ये का घेतात कीर्तनात विठ्ठल 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 का म्हणतात कीर्तनामध्ये महाराज लोक विठ्ठल विठ्ठल का म्हणतात. एक म्हणते असली यात पडी असो तसं नाही ना. हेच खरं कीर्तन आहे. आतापर्यंत केलं आपण. याच्यापेक्षा सर्वांनी वरती हात करून विठ्ठल 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 टाळी टाळी विठ्ठल विठ्ठल हरी बोल विठ्ठल 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 सर्वांनी म्हणा. सर्वांनी तोंडातून विठ्ठल बोला बोला विठ्ठल 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 वी म्हणताना टाळी वीला टाळी विठ्ठल 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 हरी बोल विठ्ठल 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 जनाबाई विठ्ठल नामस्मरणाच्या ओव्या गात होती पहाटे. ओव्या गाऊन स्वरात तासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्या वरी पहाटे जनाबाई सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. बर का माय सर्वांनी बर का. आतापर्यंत पुरुष मंडळ म्हणतो तुमचा आवाज ऐकायचा मला तिकडच्या बाया इकडच्या बाया सर्वांनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला फक्त विठ्ठला विठ्ठल विठ्ठल 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 विठ्ठला मोकळा आवाज विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. त्या बायास आवाज ऐका नाही मला. महिला म्हटलं तुम्हाला विनंती मी तुमच्या मुलासारखा तुमचा आवाज मोकळा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल 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 मागे तो येऊ ना विठ्ठल विठ्ठल तुमना आवाज जास्त आहे का त्यास ना हो तुमना आवाज जास्त आहे का त्यास ना कपाशी टाइमले बरं बोंडे मारी मारी मागे पालो आधी बाई तुमनावर करते का तो वावर एका ठिकाणी एक बाई विठ्ठल विठ्ठल भजन म्हणेच नाही हो मला नंतर माहित पडलं ती नवरा नाव विठ्ठल होतं हो माहिती ना विठ्ठल कोठे विठ्ठल कथा ऐका ना कवतुक वाटे झाले या वेचाचे ऐका ना बाय विनोद बाजूला ठेवा नाममंगळाचे सगळ्या संतांनी नामस्मरणाची साधना केली भगवंताचं नाव हे मंगलातलं मंगल आहे नाममंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या एक छोटंसं चिंतन सांगतो सेवा थांबवतो एक राजा होते त्या राजाचं नाव आनंदराव राजा त्या राजाला एक मुलगी होती बारीक एका दृष्टांत आहे का दृष्टांताचा शेवटच्या चरणाशी फार मोठा संबंध आहे त्या राजाचं नाव होतं आनंदराव राजा आनंदराव राजाला एक मुलगी होती तिचं नाव होतं मुक्ताबाई काय नाव होतं मुक्ताबाई नावाची राजकन्या उपवर झाली बापाला मुलीच्या लग्नाची फार मोठी काळजी असते बेटा तुझं लग्न करायचं तुझा पती कोण पाहिजे तुझा पती कुणाशी तुला लग्न करायचं कुठल्या राजकुमारासोबत लग्न करायचं ती मुलगी म्हटली पिताश्री माझा पती विद्वान पाहिजे मला राजा नकोय मला विद्वानाशी लग्न करायचं राजाशी मला लग्न करायचं नाही मला विद्वान अशी ज्ञानी माणसाशी लग्न करायचंय राजा म्हटला बेटा अशी अटका ती म्हटली पिताश्री राजा त्याची पूजा फक्त त्याच्या राज्यात होते पण विद्वानाची पूजा सर्व जगामध्ये होते स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते पण बेटा विद्वान शोधायचा कसा म्हणते पिताश्री विद्वान त्याला म्हणतात जो कुठेही चांगला अर्थ काढतो 1 पासून 20 जे आकडेत गणितातले त्या आकड्यांचा अर्थ जो शास्त्रानुसार देईल अंकांचा अर्थ त्याच्या गड्यामध्ये मी वरवाला टाकेल राजाने दवंडी दिली ऐका हो ऐका 1 पासून 20 प्रश्नांचं उत्तर जो शास्त्रानुसार देईल त्याच्या गड्यामध्ये मुक्ताबाई राजकन्या वरमाला टाकणार एकुलती एक राजकन्या तिच्याशी लग्न ज्याचं होईल तो भावी राजा होईल आनंद साम्राज्याचा राजा होईल दवंडी देण्यात आली पहिल्या दिवशी 200 तरुण उमेदवार आले कशाचे उमेदवार लग्नाचे 200 आले ते जेमतेम 7 आकड्यापर्यंत पोहोचले नियोजन असं होतं ज्याला उत्तर जमणार नाही त्याला तुरुंगात कोंडायचं पहिल्या दिवशी 200 कोंडले गेले लग्न होईपर्यंत तुरुंगाच्या बाहेर काढायचं दुसऱ्या दिवशी 150 आले उमेदवार कशाचे जास्त कोठे जमिनी जास्त शेती कमी होती जास्त शेती होती पण नोकरी नाही होती मला तर अवघड आहे बाई आमनाकडे ते बोलतं वाईट आहे नोकरी पाहिजे नोकरी नाही होती शेती तरी पाहिजे अवघड आहे काय करावं विचित्र परिस्थिती काही लोकांनी एवढी चव सोडली म्हणजे महाराज तुम्ही कायम फिरत नाही चालू शे इसगाव तिसगाव तुम्हाला जिबले ते हाडच नाही आखो म्हणतं काय करू म्हणे दकी टाकतात नाही आपल्या बबल्यान करता एखादी पोर म्हणतं महाराज बबल्यान करता पोर दकी कडू पोरीत नाही हो म्हणे महाराज बबल्यान काय करतो म्हणते देवले मोक्या सोडणे काय करतात आटला बबल्याने हो आता कीर्तन मग उभं राहीन पंचायत होईल अवघड आहे कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान ठायकच बशी घे विनोद बाजूला ठेवा ऐका ना उमेदवार होते 150 ते जेमतेम 12 पर्यंत पोहोचले 200 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये 350 कोंडले गेले तिसरा दिवस एक वारकरी पंढरपूरला चालला होता त्याला भूक लागली होती गावाच्या लोकांना विचारतं का हो पंगत दिसते का तिकडे मी पंक्तीला जाऊ का मंडपामध्ये म्हणे मंडप कसला आहे म्हणे आमच्या राजकन्याचा स्वयंवर त्याच्याकरता भव्य मोठा मंडप दिलाय पंडाल दिलाय म्हटलं मी जाऊ का लोक हसायला लागले म्हणे भाऊ अजून नवरदेव सापडी नाही राहणार 2-3 विक्यात नवरदेव सापड्याशिवाय लगीनचे आमले सुद्धा पंगत भेटाव वारकऱ्याला भूक लागली ते म्हणे मी जाऊ कधी ते म्हणे जाय वारकरी गेला कसा गेला महाराज ज्ञानोबा तुकाराम 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 ए थांब बंद कर बिलकुल बोलायचं नाही काही तुम्हाला नाही बरं का त्या वारकऱ्याला बालदारांनी अडवलं म्हणे कुठं चालला म्हणे प्रश्न उत्तर चालू आहे मध्ये तो म्हटला म्हणे मी जाऊ का कशाला चालला म्हणे मला जाता येईल का जाऊ शकतोस तिथे बसणाऱ्या लोकांसाठी दर्शक दीर्घा बनवली लोकांना सगळ्या नगरीच्या लोकांचं ज्ञान वाढलं पाहिजे म्हणून बसायची सोय लावली आहे पण उजवा रस्ता ऐकणाऱ्या श्रोत्यांचा आहे आणि डावा रस्ता उमेदवारांचा आहे त्याला जाऊ नको बरं आपला गपचिप जाऊन बस काय चाललंय बघून घे लोकांचं ज्ञान वाढलं पाहिजे प्रश्न विचारतात कोण काय सांगतं एकाचा अर्थ दोनाचा अर्थ ऐक हा वारकरीच बरं का दादा हा वारकरीच पंढरपूरचा हा गेला आणि त्याने उजवा रस्ता सोडून दिला उमेदवारांच्या लाईनी चालला गेला डाव्या रस्त्याने
बरं बारीमध्ये गेला तर गेला, तो बारीत लाईनीत नाही उभा राहिला, बारी मोडीन पुढे चालला घ्या तो. कोण? वारकरीली बारी मोडून चांगली सवय राहतो. तो पंढरपूरला बारी मला नाही लावतो. आमची माणसं पुढे गेली, आमची माणसं पुढे गेली, तुमच्या माणसं पुढे गेलं मागे नाही घ्या. सर्वात पुढे जाऊन वारकरी उभा राहिला. राजकन्या वारकऱ्याला पाहून हसायला लागले, म्हणे चित्र कसं काय लागा माझं. त्याने हात जोडले, म्हणे बाई साहेब तुमचा स्वयंवर आहे. म्हटले हो. मग उत्तर देण्यासाठी माझ्यासारखा चालणार नाही का? राजकन्याने पाहिलं, म्हणे हा तरुण दिसतोय, काय हरकत नाही, फक्त तरुण पाहिजे थोडासा, खल्ली म्हातारा बी नको. राजकन्या म्हणणे पण तुम्हाला अट माहिती का? म्हणे काय? ज्याला उत्तर जमतं त्याच्याशी मी लग्न करेल. जर तुम्हाला उत्तर जमलं नाही तर मी तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय. तो म्हणे कितला दिन? म्हणे लग्न लागेपर्यंत बस. मग वारकऱ्याने विचारलं तुरुंगामध्ये खायला भेटतं ना? म्हणे हा. मग कोठे बी राहणे कोठे बी खाणे विचारा. म्हणे सांगा महाराज एक म्हणजे काय? वारकऱ्याने सुंदर उत्तर दिलं, बाई साहेब या जगामध्ये एक देव आहे, एको देव सर्वभूतेषु गुडा, आपुला तो एक देव करून घ्यावा, सर्वा गटी राम देहा देही एक. दोन म्हणजे काय बाई साहेब? त्या एका देवाचं ज्ञान का होत नाही? जोपर्यंत एका देवाचं ज्ञान होणार नाही शेवटचा दिवस जीवाचा गोड होणार. दुसरी आडवी येते ती माया आहे. सत्पदते ब्रह्म चित्पदते माया, आनंदपदी जया म्हणते हरी. दुसरी माया आडवी येते. तीन म्हणजे काय? ती माया तीन प्रकारची आहे. चार म्हणजे काय? चार वेद आहेत, चौवेदी जाण, साम, अथर्व, ऋग आणि यजुर्वेद, चारही वेदाने देवाचं ज्ञान करून देण्याचा प्रयत्न केला. पाच म्हणजे काय? पंचमहाभूताचा देह. पंचमहाभूताचा देह, देह हा पाचाचा आणि लासे उसना, देवे दिला देह. सहा म्हणजे काय? सहा शास्त्र आहेत. सात म्हणजे काय बाई साहेब? सर्वजण 7 दिवसात मरणार आहेत. 7 दिवसामध्ये मुक्ती सुद्धा प्राप्त करता येते. कीर्तनाला ऐकणारे वडती मधले सगळी माणसं 7 दिवसात मरणार आहेत. एक जण हसायला लागे, म्हणे बाहेर गाव नाही मी. 8वा दिवस कुठे? 8वा वार कुठे? श्रवणे तरीला परीक्षिती 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. 8 प्रकारची प्रकृती आहे, 9 प्रकारचे त्या ठिकाणी भक्ती आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 10 प्रकारचे इंद्रिय आहे, 10 इंद्रियांचा एक मेळ केला ऐसा गोपाळकाला होत असे. 11वी एकादशी. एकादशी करा माय, कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये तुळशी माळ घाला. एकादशी धरा, एकादशीचा उपवास करा, तुळशी माळ घाला आणि विठ्ठल नामाचा जप करा. बिगर माळकरी येऊन विठ्ठल नामाचा जप केला तर साधनं फलद्रूप होणार. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास. 12 प्रकारचे 12ही महिने भगवंताचं भजन करावं. 12 सूर्य आहेत. 13 म्हणजे काय सांगा महाराज? वारकरी 13 पर्यंत पोहोचला. तुरुंगामध्ये कोंडलेले म्हणायला लागले, का रे होते 13 पर्यंत बिडी घ्या. हाव का लिहिजे राजकन्या कसा जा काय राहता पटकामध्ये 13 पर्यंत बिडी घ्या. सांगा महाराज 13 म्हणजे काय? वारकरी 13 पर्यंत गेला आणि 13ला थांबला. राजकन्या म्हणे महाराज थांबू नका. जो थांबला का लगेच त्याला मी वारीच्या बाहेर काढतो. थांबायचं नाही, थांबला तो संपला. 13 म्हणजे काय? वारकरी म्हणे बाईसाहेब 13 विचार करायला लागला, कारण 13 ना अर्थ सापडे नाही. 13 म्हणजे काय? वारकरी म्हणे बाईसाहेब हा सापडणार. म्हणे काय? 13 म्हणजे धनतेरस. म्हणजे मग काय अर्थ आहे? 13 धनतेरस. चांगला अर्थ सांगा. म्हणे बाईसाहेब आपण असं करू, या आकड्याचा अर्थ आपण हिंदीमध्ये काढू. 13 म्हणजे त्याचं. हिंदीमध्ये काय म्हणतात? 13 मतलब त्याचं. आरतीमध्ये 13 तुझको अर्पण क्या लागे मेरा. काही आकड्यांचा अर्थ हिंदीमध्ये काढा. दादा मी प्रवास करतो ना, एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं 1 13 7 3 आकडे लिहिले होते. 1 13 आणि 7. म्हटलं याचा अर्थ काय असेल? पण ते तिन्ही आकडे जेव्हा जोडून वाचले तेव्हा अर्थ निघाला. कोणता? 1 13 7. काय सुंदर अर्थ आहे. 13 7 है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी है. ज्याला भगवंताची साथ आहे त्याला काय कमी आहे? काय पाहिजे? साथच पाहिजे ना. फार सुंदर योग आहे. बाईसाहेब 13 आकड्याचा अर्थ हिंदीत काढा. गाडीच्या मागे लिहिलं होतं, मी वाचलं. गाडीच्या मागे फार सुंदर लिहितात लोक. एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं, मैं भर के चली जाऊंगी तुम देखते रहियो. फार सुंदर लिहितात ट्रकवाले. परी हूं मैं नजर ना लगाना, जिंदगी भर साथ दूंगी लेकिन पीकर ना चलाना. एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं सावन को आने दो. आणि योगागाने त्यांच्याच कंपनीची दुसरी ट्रक ती ढाब्यावर त्या ठिकाणी उभी होती. बरोबर याने तिला टच करून दिली. त्याचं थोडंसं बंपर दाबलं गेलं. म्हणे का रे ऐकस काय करतो? मागे तिने टच कर दिली उभी गाडीले. तो म्हणे तुन पाय रे. म्हणे कस काय? तुन गाडीनं मागे काय लिखेले? सावन को आने दो. आणि मना गाडीना बंपर लिखेले आया सावन झुमके. सुंदर लिहितात ट्रक. एका छोटा हातीच्या मागे लिहिलं होतं मैं बडा होकर ट्रक बनूंगा. आया काय सुंदर लिहितात लोक. बाईसाहेब 13 आकड्याचा अर्थ हिंदीत काढा. 13 म्हणजे त्याचं.
एक इतिहास सांगू तुम्हाला. पंजाबमध्ये नामदेव महाराज संप्रदायाचा प्रचार करायला गेले, भागवत धर्माचा. नानका नावाचा दुकानदार होता. काय नाव? नानका. नानका दुकानदार पैसे मोजत होता. नाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, मागच्या जन्माचा सिद्ध महात्मा आहे. नामदेव महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, मागच्या जन्माचा महात्मा आहे. नामदेव महाराजांनी दृष्टीद्वारे शक्तिपात केला. तो नानका दुकानदार नामदेव महाराजांच्याकडे पाहिल्याबरोबर 13च्या पुढे गेलाच नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 13 वाहेगुरु सब 13, हे गुरुजी सब 13. त्याने सगळं दान देऊन टाकलं. तो नानका दुकानदार नामदेव महाराजांचा शिष्य झाला. त्यांचं नाव गुरु नानकजी, शिखांचे पहिले गुरु. तिथून पंजाब प्रांतामध्ये भागवत धर्माची परंपरा पुढे ही शिखांची परंपरा गुरु गोविंद सिंग पर्यंत आली. पुढे पुढे हीच परंपरा ठाकूरसिंग बाबांच्या रूपाने आपल्या महाराष्ट्रात आली. म्हणजे आपलं फिर सणून ही परंपरा आहे. हो, फार मोठी परंपरा आहे आपली. 14 म्हणजे काय? 14 विद्या आहेत, 15वी पौर्णिमा आहे, 16 प्रकारचे संस्कार आहे, 17 जीवनकळा आहेत, 18 ही पुराणे हरिसी गाती. महाराज सांगा आता, या 2च आकड्यांचा अर्थ ऐकायचा आहे. तुम्ही 18 पर्यंत आकड्यांचा अर्थ किती सुंदर सांगितला महाराज. काय सुंदर आकड्यांचा अर्थ काढला. हो, इतका सुंदर अर्थ कोणाला काढता येत नाही. वारकरी म्हटलं, बाईसाहेब आकड्यांचा अर्थ काढता आला पाहिजे. आकडे फार महत्वाचे आहेत. आकड्यांचा अर्थ फार महत्वाचा असतो. आकड्यांचं फार मोठं महत्व आहे. आकडे समजले पाहिजे बाईसाहेब. बऱ्याच लोकांचं जीवन आकड्यांवर आहे. आकड्यांवर जगतात बरेच लोक, आकड्यांवर. सांगा महाराज, 19 म्हणजे काय? 20 म्हणजे काय? वारकरी म्हटलं, बाईसाहेब 19 म्हणजे मी आणि 20वा म्हणजे तू. टाक माझ्या गड्यात माळा. विषय संपला. 19 म्हणजे जीवात्मा, 20वा म्हणजे मुक्ती. मुक्तिरूपी नवरीने वरण केल्याशिवाय तू का म्हणे मुक्ती परणी नोवा.